तीच कामगिरी आज जर पाहिले तर थंड ट्रॉफी स्पर्धेदरम्यान देखील पाहायला मिळते. स्लॉग षटकात आतापर्यंत 2 विकेट नवीन फलंदाज ओंकार शिंदे मैदानात स्ट्राइकिंग एंड वरती पाहायला मिळतात. यावेळी हाफ ट्रॅकचा चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेगाने बॅटर ओंकार शिंदे यांना बीट करत असताना विकेट किपर यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी स्लॉग षटक अंतिम जर पाहिलं तर या स्लॉग षटका दरम्यान दिसून मारा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना निरुत्त ठेवणारे गोलंदाजी हे सातत्याने प्रत्येक चेंडूवरती संदेश ठाकूर यांच्याकडून पाहायला मिळते. याही वेळी जर पाहिला तर पुढे चेंडू टाकता सफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटनाला लागतं. यावेळी पॅडवरती आदळल्याने तेच प्रथमदर्शी पंच देखील सांगतायत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव असेल संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि या अतिरिक्त धाब्याने सांघिक धाव संख्या 50 धावा धावफलकावर. सांघिक अर्धशतक वेताळेश्वर 11 आसगाव क्रिकेट टीमने बनवलं 6 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम चेंडू या षटकातील लेफ्ट हँडर बॅटर साठी एल किशोर जाधव पाहायला मिळतात. अंतिम बॉल फेस करतील. यावेळी फटका हवेत खेळा शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक जज करताय. संधी असेल विकेट साठी आले झेल खाली टिपला झेल आणि फलंदाज किशोर जाधव यांचा संपलाय खेळ. गोलंदाज प्रदर्शनाचा पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न पंच वळतायत. स्पेअरचा इशारा. यावेळी जर पाहिलं तर तो निर्णय परत घेण्यात आला पंचांच्या माध्यमातून. दीर्घाव चेंडूला सुरुवात असेल. डॉट बॉल आला.